शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अरुण काका जगताप हे अहिल्यानगरच्या विकासाचा पाया होते। त्यांनी आपल्या कारकिर्दीत जनतेसाठी सातत्याने कार्य केलं। त्यांच्या स्मृतीतून आजही शहरात विकासाची प्रेरणा जिवंत आहे। सक्कर चौक ते काटवण खंडोबा चौक रस्त्याला त्यांचं नाव देणे हा केवळ सन्मान नाही, आपल्या शहराचा अभिमान आहे, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते यांनी केलं। लवकरच या मार्गावरील नामफलकाचं अनावरण होईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे। गांजा तस्करी प्रकरणी छत्तीसगड पोलिसांच्या अटकेत असलेला सर्पमित्र आकाश जाधव याला मंगळवारी रात्री अहिल्यानगरमध्ये आणण्यात आलं। त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आलंय। त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी देखील देण्यात आली आहे। त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गांजाची वाहतूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी आकाश जाधव हा सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध आहे। तो ओडिशा राज्यातून गांजा खरेदी करून मध्य प्रदेश नागपूर मार्गे मालवाहू ट्रक मधून अहिल्यानगर मध्ये आणत होता। त्याने 20 जून 2025 रोजी मालवाहू ट्रक मधून गांजा नगर मध्ये आणला होता। वाद मिटविण्यासाठी बोलावून घेत तरुणाला मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास शहरातील टिळक रोड मध्ये घडली आहे। विशाल भाऊ साळवे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्याने दिलेल्या फिर्यादीवरून सार्थक टोंबरे, यश कांडेकर, कुणाल परभणी, राधेश्याम अजबे या 4 जणांच्या विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला। महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्योजक बाबासाहेब नागरगोजे, रेवणनाथ पवार तर विकास जगताप यांची वर्णी लागली आहे। भाजपाकडून विशाल नाकाडे व रवींद्र बारसकर यांची निवड करण्यात आली आहे। सत्ताधारी राष्ट्रवादी व भाजपाने अनेक इच्छुकांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे। निवड झालेले स्वीकृत नगरसेवक हे सावेडी भागातील असल्याने सावेडीकरांना झुकतं माप देण्यात आलं असून केडगावकरांच्या वाट्याला काहीच मिळालं नसल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। अहिल्यानगर शहरातील माळेवाडा परिसरात मोकाट कुत्र्याने 2 मुलांवर हल्ला करून त्यांना जखमी केलाय। होनसिंग हॉस्पिटल जवळ आणि वरवंडे गल्लीत झालेल्या या हल्ल्यात 2 मुले जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या घटनेमुळे महापालिका प्रशासनाविरोधात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आक्रमक झालेत। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।